हॅलो बडीज, जे तुम्ही पाहू शकता जे की आपण हे बनवलेलं होतं ते आता हे जे आपण बनवलेलं आहे हे जसं केळी आहे, आंबा आहे व संत्री टमाटर जे आहे ते आपण साईडला ठेवूया. ओके. आणि हे जे आपण बाउल एकदम प्रिटी बनवलेला होता, वाटी जवळून ठेवून, हे तुम्ही बघू शकता खूप छान बनलेलं आहे. तर आता त्याला आपण कलर देणार आहोत. ओके. तर आपण कलर देणार आहोत त्याला ब्राऊन कलर देऊया. ओके. चला पण याला ब्राऊन कलर देऊया. मी तुम्हाला भेटते ब्राऊन कलर दिल्यावर. ओके. हॅलो. तर आपला कलर देऊन तर झालेला आहे दोन्हीकडून ब्राऊन कलर. हे झाल्यावर आता याला आपल्याला मी तुम्हाला दाखवते कशा लाईनी ओढायच्या आहेत. कशा लाईनी आपल्याला ओढायच्या आहेत जे की मी आता तुम्हाला सांगते. असं करून हे अशा लाईनी ओढायच्या आहेत. ओके. तुम्ही हॅलो. तर मी केलेलं आहे असं टोकरीसारखं सेम टू. तर हे मागून सुद्धा मी बॉक्स अशी काढलेले आहेत. हे झालं की आता हे सुकलेलं आहे पण तरी आपण अजून सुकायला ठेवूया. आणि हा आहे आंबा. तर या आंब्याला सुद्धा आपल्याला कलर द्यायचा आहे. तर या आंब्याला कलर देतो आपण. चला आंब्याला आपण कलर देऊ. ओके. ब्रश पाण्यात भिजवायचं. तर आपण पिवळा कलर घेतोय. सो आंब्याला तर कलर दिलाय म्हणणार होते मी. दिलाय. तर त्याच्यामध्ये वरती थोडंसं ऑरेंज सुद्धा आलेलं आहे. तर आपल्याला यातला शेडिंग करायची आहे. तर आपण इथे शेडिंग करूया. थोडी करूया शेडिंग थोडी. जास्त नाही, थोडीच करायची आहे. त्यापेक्षा ऑरेंज कलर घेतलेला काहीच वाईट नाही होणार. त्यामुळे ऑरेंज कलर घेते. उघडत नाही घेतला ऑरेंज कलर.
कलर ऑरेंज कलर घेतला. कलर ऑरेंज कलर. मांजरमधूनच आली मांजर दिदी. भेटू नको मला मांजर दिदी. दोन्ही मिक्स करून कलर देते, कारण की ते छान 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 दिसलं पाहिजे. आणि हे असं झालेलं आहे. आपल्याकडं शेडिंग सुद्धा झालेली आहे. ओके, तर आता हे झालेलं आहे आपल्याकडं. तर इथे आपल्याला ग्रीन कलर द्यायचा आहे. तर मी याला एकदम बरोबर, म्हणजे आता याला मी ग्रीन कलर देते. आणि हे कलर बंद केल्यावर भेटते. तर याला मी ग्रीन कलर तर दिलेला आहे. आणि हे आपलं फळ एकदम छान दिसतंय. त्या टोकरीत ठेवून बघूया आपण. वाव, किती प्रीटी दिसतंय यार. ओके, तर हे फळ झालेलं आहे. आता मी करूया मोसंबी तर काय ऑरेंजच असते ना. ऑरेंज घेतलेला आहे आपण कलर. ऑरेंज 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 ऑरेंज. ऑरेंज. याला सुद्धा शेडिंग करायची आहे, नाही तर मग हे रिअल कसं दिसेल यार. हां, हे ऑरेंज कलर केलेला आहे मी. आता याला थोडासा ग्रीन, थोडासा येलो असं द्यायचं आहे. तर ग्रीनमध्ये आपल्याकडे फेंट सगळ्यात हाच आहे आणि सगळ्यात फेंट येल्लो हाच आहे. तर चला आपण देऊया पहिले ग्रीन. म्हणजे या दांडीला आपण ग्रीन देऊया. आणि ग्रीन द्यायला थोडंसं पाण्यात तर मिक्स करावंच लागेल, नाही तर मग ते बिलकुलच नाही होणार. आणि हाताने फिरवावं लागेल. सॉरी, हाताने वगैरे फिरवलं. खूप म्हणजे खूप 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 घाण झालेलं आहे. तर आपण वापस ऑरेंज कलर देऊया. ओके, तर हे असंच बरं आहे. टेक्टमध्ये ठेवूया. खूप छान दिसते. हां, तर राहिले बनाना आणि टोमॅटो. ते दोन राहिलेले आहेत. तर दोनला मी कलर देते. पहिले देऊया आपण केळीला, म्हणजे बनानाला. बनानाला कलर द्यायचा आहे. ठीक आहे, बनानाला कलर द्यायचा आहे. बनाना आपलं असं आहे. बनाना याच्यामध्ये खूप सुंदर दिसणार आहे. तर बनानाला कलर द्यायचा आहे. तर पाण्यामध्ये तर मिसळावंच लागेल. ब्रश मिसळून तर झालेला आहे पाण्यामध्ये ब्रश. तर येल्लो हां, समोरच माझ्या येल्लो आणि डार्क येल्लो दोन्हीमध्ये. हे तुम्ही बघू शकता, दोन्हीमध्ये खूप फरक आहे. ओके, हा ऑरेंज दिसतो पण हा ऑरेंज नाही आहे. आणि येल्लो कलर ऑलमोस्ट संपतच आला आहे. तर मी भेटते येल्लो कलर दिल्यावर शेडिंगच्या टायमिंगला तुम्हाला दाखवते. तर केळसुद्धा आपलं झालेलं आहे, मी बघू शकतात. आणि इथे कलर का लावला आहे मी,
कारण की ते थोड्या थोड्या ग्रीनसुद्धा असतात म्हणून. केळी खूप सुंदर दिसते. मी तुम्हाला म्हणलं तर केळी खूप सुंदर दिसणार आहे आणि ते सुंदर दिसलीच आहे. तर आता बाकी आणि फक्त टमाट्याची. टमाटरला तर ऑब्विसली हेच असतं, रेड कलर असतो. तर मी याला रेड कलर लावून भेटू का तुम्हाला? हॅलो. तर टमाट्याला सुद्धा कलर झालेला आहे आणि हे आपलं फायनल रिझल्ट. चला पण अरे शिट मी ग्रीनला रेड झाकण लावलं. तर मी आता याच्यामध्ये सगळं ठेवून देते आणि हे आहे आपलं फायनल रिझल्ट. ये बाय.